आज आमच्याकडे पाहुणा आलाय बघा, नवीन पाऊस पडला आणि हा छोटूसा बेडूक बघा, एवढूसा आहे ना, दिसत पण नाही आणि मी त्याला बघून घाबरली होती. मला भीती वाटते बेडूक बेडूकची. बाहेर मस्त थंडगार वातावरण झालेलं, पाऊस पडत होता रिमझिम रिमझिम थोडासा आणि मस्त गरमागरम वडे काढले शॉपवर जाऊन. पप्पांनी ऑलरेडी केलं होतं सगळं काम आणि आज पप्पांनी मच्छी आणली, ते म्हणजे हे चिवण्या, वल्गणीच्या शिंगट्या, भरपूर काय काय नावं आहेत त्याला. पहिला पाऊस पडला की या अंडी घालायला येतात आणि तेव्हा पकडल्या जातात. खायला खूप चांगले लागतात. मी जास्त खात नाही, मला थोडं कमी आवडतात. आणि इथे बघा हा मला कसा मारत होता. पहिला ना मी मारलाय तुम्हाला दिसतंय, पण हा कॅमेरा बंद झाल्यावर स्वतःच मारायला लागलेला मला जोरात. त्यानंतर मी दुकान वाढवलं आणि मी आणि शुभम गेलो डीमार्टमध्ये, कारण का थोडंफार सामान आणायचं होतं. पाऊस गायब झाला होता, नुसतं वातावरण करून ठेवलेलं. डीमार्टमध्ये गेल्यावर सगळे सामान घेतलं फटाफट आणि घरी यायला निघालो, कारण का मला घरी पण चटणी वगैरे बनवायची होती शेजवानची. इथे फटाफट सामान बनवलं. घरी येऊन मम्मीने इथे ना या वल्गणीच्या शिंगट्याचं सुक्कं बनवलं आणि थोडे फ्राय केले होते आणि माझ्यासाठी आणि शुभमसाठी बांगडे आणले होते. जेवून मस्त सगळी बाकीची कामं आटपली. दुकानात जाऊन पुन्हा वडे वगैरे काढले, सगळं भजी वगैरे. आणि बाहेरचं वातावरण बघा, पाऊस गेला होता पण ढगांची शेड एवढी सुंदर वाटत होती ना, पिंक पिंक एकदम छान दिसत होतं. आणि हा मुलगा बघा काय घेऊन आलाय, शिट्टी घेऊन आलाय. ट्रॅफिक बोलतो इकडे फिरवणार आहे मी वडापावच्या दुकानावर म्हणून शिट्टी घेऊन आला होता. आणि नंतर मी थोडी बिझी होती तर मनन इथे मला हेल्प करत. आमची गडबड सुरू असते तेव्हा मनन आम्हाला खरंच हेल्प करतो. थँक्यू सो मच. आणि आजच्यासाठी एवढंच, भेटा नवीन व्हिडिओमध्ये.